क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर शासन तरुणांना पुढे येण्यासाठी स्पर्धेचं आयोजन करत असतं। तरुणांना पुढे जाण्यासाठी विविध माध्यमातून स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं। आताच नुकतंच छत्तीसगड या राज्यामध्ये नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या गेल्या आणि त्या स्पर्धेमध्ये नाशिकचा एक भूमिपुत्र त्या ठिकाणी अव्वल ठरून गोल्ड मेडल त्याला मिळालेलं आहे आणि त्याच तरुणाला भेटण्यासाठी आपण आता नाशिकला त्याच्या घरी आलेलो आहोत आणि या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी कशा पद्धतीने राहिली, त्याला कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागलं हे त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये स्वागत आहे। काय सांगाल तुम्ही, एक नाशिकचा झेंडा हा आटकेपार रोवलेला आहे, या मध्ये जाताना हे आव्हान कसे आव्हानं तुम्हाला येत गेली आणि आज मनामध्ये काय भावना आहे? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, मी देव चव्हाण। मी छत्तीसगडला 7, 8, 9 या 3 दिवस मी तिथं होतो। माझी 9 तारखेला कॉम्पिटिशन होती। कॉम्पिटिशन टफ होती। कॉम्पिटिशनला बरेच प्लेयर आले होते बाहेरून आणि छत्तीसगडचे प्लेयर्स भरपूर होते आणि ते टफ फाईट देत होते आणि त्या कॉम्पिटिशनच्या वेळेस मला वन अप पण घेता नव्हता आला। डायरेक्ट एमटी रॉड पासून मी चालू नाही केलं, मला डायरेक्ट 220 किलो जो माझा स्टार्टिंग होता मी तो डायरेक्ट घेतला आणि तो मी क्लिअर केला आणि लास्ट अटेम्प्ट माझा मी 260 किलो वरून संपला। बेंच प्रेस जो होता माझा, बेंच प्रेस मी 172.5 kg मारला आणि डेडली 215 kg हा मारला होता। म्हणजे ही तयारी करताना तुम्हाला किती कालावधी लागला आणि त्यामध्ये तुमच्या प्रशिक्षकांचं योगदान असेल, घरातल्या वडीलधाऱ्यांचं योगदान असेल, हे कशा पद्धतीने आपल्याला लागलं? मला तयारी करताना मला 1 वर्ष लागला। 6 महिन्यामध्ये मी पहिले रायपूर येथे नॅशनल मारली होती। आता ही माझी 3री नॅशनल आहे आणि सरांनी आमच्या असे रानाडे सर आहे, त्यांनी खूप माझ्या मागे मेहनत घेतली मला तयार करायला। मी पण मेहनत घेतली आणि माझ्या घरच्यांनी, डॅडी मम्मी त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय। बाकी प्रोटीन आहार मध्ये खूप मला त्यांचा सपोर्ट भेटला, म्हणून त्यांच्यासाठी धन्यवाद। खरं तर आपण जर बघितलं तर तरुण आपल्या राज्यातच काहीतरी करत असतो, पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आपण महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात आटकेपार झेंडा रोवलेला आहे, त्याबद्दल मनामध्ये काय भावना आहेत? खूप चांगलं वाटतंय, कारण की आपला भारताचा झेंडा आपण दुसऱ्या राज्यामध्ये फडकवतोय ते खूप एकदम प्राईड फील वाटतं। आणि बरेच लोक होते, मी महाराष्ट्रातून निवडला गेलो होतो, मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होतो, तर माझ्यासाठी तो खूप प्राऊड फील होत होता की महाराष्ट्राचा कोणी प्लेअर त्या दुसऱ्या राज्यात जाऊन फर्स्ट येतोय, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। इतर तरुण पुढे जाण्यासाठी इतर तरुणांनी आणि त्यांच्या घरच्यांनी काय पुढे करणं गरजेचं आहे? इतर तरुणांना काय आव्हान करशील? आजकालचं युथ आपण बघतो, बरेच युथ व्यसनाधीन झालेत, पण मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की त्यांनी वर्कआउट करा, चांगला डाएट घ्या, चांगली ट्रेनिंग घ्या, चांगल्या ट्रेनरकडे जा। बऱ्याच याच्यामध्ये असतात काय लोकांना जिम मध्ये जातात पण ट्रेनर भेटत नाही चांगला, मग त्यांनी चांगला ट्रेनर हायर करा। अशा पॉवर लिफ्टिंग हा गेम खूप ग्रो होतोय आता इंडियामध्ये, तर तो भविष्यामध्ये तो अजून ग्रो होणार। बरेच मुलांनी पॉवर लिफ्टिंग करा, नॉर्मल फिटनेस तरी करा। दिवसातून आपल्याला एवढ्या 24 तासातून आपण 1 तास तरी आपल्या शरीराला द्यायला पाहिजे, मी एवढं आजकालच्या युथ लोकांना सांगतो। तुम्ही मेडल घेऊन आपल्या मूळ गावी परतलेला आहात, नाशिकमध्ये परतलेला आहात, त्यावेळेस आपलं कशा पद्धतीने स्वागत करण्यात आलं? कुटुंबियांकडून, नातेवाईकांकडून काय आपल्याला शाबासकी देण्यात आली? स्वागत खूप जोरदार झालं होतं। शिवसेनेचे नेते विक्रम खरोटे यांनी पण खूप जोरात स्वागत केलं। बाकी माझे मम्मी डॅडी असतील, माझे टीमचे मेंबर असतील, नाशिकचे नातेवाईक, बरेच गर्दी होती स्टेशनवर। खूप आपल्या भारत माता की जयचा
जल्लोष होता आमचा. आम्ही खूप चांगलं स्वागत केलं. म्हणजे बघून चांगला वाटलं. म्हणजे एवढं आपलं आता इथून पुढं छत्तीसगड आपण काबीज केलेला आहे. इथून पुढे आपली इच्छा काय असणार आणि तसं प्रशिक्षकांचं तुम्हाला मार्गदर्शन काय आहे? पुढं कुठल्या याच्यात आपण तयारी करणार? आता नॅशनल झाली तर इंटरनॅशनल साठी आपण तयारी करू. देशासाठी मला खेळायची ही माझी इच्छा आहे. मी देशाला गोल्ड मेडल आणायचं आहे. आपला भारताचा झेंडा बाहेरच्या देशात जाऊन आपल्याला फडकवायचा आहे. तर त्याची तयारी चालू आहे खूप. आणि ते लवकरच आम्ही करू भारतासाठी. धन्यवाद देव, तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा. खरं तर आपण बघितलं तर तरुण हा एकीकडे व्यसनाधीन होताना आपण बघतो आहोत आणि त्यातच खूप सुंदर असा संदेश दिलेला आहे. डाएट करा, काळजी घ्या आणि घरच्यांची साथ घेऊन आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच त्याचे देव चव्हाणचे वडील देखील आपल्या सोबत आहे. त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. आपल्या सोबत देव चव्हाणचे वडील आहेत. सर, आपलं देखील स्वागत आहे. काय सांगाल, मुलांनी आटकेपार झेंडा रोवलेला आहे, कशा पद्धतीने आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात आणि पुढे तरुणांना आपण काय संदेश द्याल? अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. माझा मुलगा देव चव्हाण याने छत्तीसगडला जाऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन केलेलं आहे आणि 3 वेळा तो आता नॅशनल चॅम्पियन झाला आहे. त्याच्या वयाचे अनेक तरुण आपण बघतो व्यसनाधीन आहेत, अनेक वाईट वळणाला आहेत. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती आहे. तरुणांनी आपलं शरीर व्यायाम करून कमवायचं आहे. कारण इतर प्रॉपर्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वाटे हिस्से असतात, परंतु शरीरामध्ये कोणाचाच वाटा हिस्सा नसतो. जे आपण कमवाल ते आपल्या लाईफ लॉंग आपल्याला साथ देत असतं. आमच्या पूर्ण परिवारामध्ये आमचे वडील सुद्धा पैलवान होते. तेही पोलीस खात्यात राहून निवृत्त झाले. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे आणि मुलगा याची पण वाटचाल पोलीस खात्याकडेच आहे. दोन्ही मुलं माझे चांगले जिम करतात, जिम ट्रेनर आहेत आणि त्यांना देशासाठी खेळायची इच्छा आहे. त्याला तयार करण्यामागे माझ्यापेक्षा आमची पत्नी प्रज्ञा चव्हाण यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचा डाएटच फार अवघड आहे. दररोजचे त्याला 20-20 अंडे लागतात, दररोज चिकन लागतं त्याला, दूध. हा डाएट बनवणं साधी गोष्ट नाही. पोलिसांची नोकरी तुम्हाला माहित आहे, आम्ही नेहमी बाहेर असतो, परंतु त्याच्या आईने त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं आहे आणि त्याची पण एक इच्छाशक्ती एवढी जबरदस्त आहे. तो काही करू शकतो आणि त्याला एक पॅशन आहे. जिंकणं ही त्याची सवय आहे. त्यांनी आतापर्यंत आपण बघू शकता मेडल आणि हे एका वर्षात त्याने सगळं प्राप्त केलेलं आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला त्याने अनेकदा मारलंय, स्टेट लेवल तो 3दा जिंकलेला आहे, नॅशनल लेवल 3दा जिंकलेला आहे. आणि आमचे कमिशनर साहेब स्वतः दीपकजी पांडे आपल्या घरी येऊन त्याचं स्वागत केलेलं आहे. याच ठिकाणी आपण बसलो, इथं आले होते पांडे साहेब. आणि सध्या जे आपले CP साहेब आहेत, संदीप कर्णिक साहेब, त्यांनी सुद्धा त्यांचा 6 महिन्यापूर्वी सत्कार केला होता. एक अभिमानाची गोष्ट आहे आणि पोलिसांचे मुलं चांगल्या वळणाला जात आहेत. इतर सर्वांच्या पाल्यांना मी विनंती करतो की आपल्या मुलांना जेव्हा आपण स्वतः व्यायाम करून निरोगी आयुष्य जगावं आणि सगळ्यांनी त्याला जे शुभेच्छा दिल्या त्याचे सर्व वेल विशर्स आहेत, त्याचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत. आत्ताच आमची आज गावावरनं बहीण आणली दर्शना घोडेस्वार, त्यांचे मुलं आलेले आहेत, सून आली आमची. म्हणजे सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला आहे. मयूर आमचा माझ्या शाळेचा मुलगा आहे, हेच त्याला सगळं सपोर्ट करायला नेहमी त्याच्या सोबत असतात. त्याचा मोठा भाऊ आहे रोहित चव्हाण, अतिशय मेहनतीने त्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा तो 8-8 तास व्यायाम करतो, खूप मेहनत करतो आणि त्याच्या यशाचं त्याला ते फळ मिळत आहे. आणि त्याने देशासाठी आता तर नेपाळचा त्याला चान्स आहे. डॉक्टर निलेश राणे यांनी आज मला तो फॉर्म वगैरे पाठवला आहे. नेपाळ इथं इंटरनॅशनल मॅचेस लवकरच होतील, त्या ठिकाणी तो जाणार आहे. तर जेव्हा छत्तीसगडमधनं ही बातमी तुमच्या कानावर पडली तेव्हा मनामध्ये काय म्हणजे काय वाटलं तुम्हाला? आणि तुम्ही आताच बोललात की मी पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ पदावर नोकरी करतो. आपण जर तुम्ही बघितलं असेल नाशिकमध्ये लहान लहान मुलं, बालवयीन मुलं व्यसनाधीन होतात, त्यांना तुम्ही काय आव्हान थोडक्यात कराल आणि मुलाला पुढे नेण्यासाठी अजून तुमचं मार्गदर्शन कसं लाभेल? प्रत्येक पालकांना मी विनंती करतो की आपल्या मुलांवर आपलं वैयक्तिक लक्ष असू द्या. मुलगांचे मित्र कोण आहेत, तो संध्याकाळी वेळेवर घरी येतो का, मुलगी असेल मुलगा असेल, दोघांवर व्यवस्थित लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
एखादी रोपटं आपण लावतो ते मोठं विशाल वृक्ष होण्यासाठी ज्याप्रमाणे वेळोवेळी आपण त्याला खतपाणी करतो, त्याची काळजी घेतो, निगा घेतो, तसं मुलं सुद्धा आहेत. एक सर्टन एज असतं, 9वी 10वी 11वी 12वी या वयामध्ये मुलं अक्षरशः बॅड कंपन्यांमुळे ते आपला ट्रॅक विसरतात आणि वाईट वळणाला जातात. मग त्याच्यातून ते व्यसनाधीनता असेल, गुन्हेगारीकडे असेल, कुठेतरी वळतात आणि मग गुन्हेगार होऊन त्यांचं लाईफ ते स्पॉइल करून घेतात. तर ते पालकांनी मुलांकडे अतिशय बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांना घडवायला पाहिजे. मुलांचं भवितव्य आपल्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या आणि समाजाच्या हातात आहे. आजची मुलं हे यांच्या खांद्यावर उद्याच्या देशाचे भवितव्य आहे. चांगला निरोगी आहार आणि व्यायाम त्यांनी नियमित करावं आणि देशासाठी लढावं हीच मी प्रत्येकाला विनंती करतो. जेव्हा मुलाने गोल्ड मेडल मिळवलं त्यानंतर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गेला असाल, तेव्हा सहकाऱ्यांकडून आपल्याला म्हणजे काय सांगितलं गेलं, काय त्यांच्या प्रतिक्रिया आल्या, त्याबद्दल काय सांगा? माझ्या पूर्ण ऑफिसमध्ये किंवा कमिशनरेटमध्ये मला माझे अधिकारी सहकारी मित्र असतील, पोलीस कर्मचारी असतील, अंमलदार असतील, सर्वांनी मला म्हणजे आजपर्यंत माझ्या त्या अभिनंदनचं पद मला ते एवढं पाठवलं जसं मीच काही जिंकून आल्यासारखं वाटतं मला. प्रत्येक जण आज पण मला बऱ्याच लोकांनी मेसेज केलं की कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन सर. पण मुलाने आज आमचे म्हणजे जे काही बाजी मारले त्यामुळे आमची छाती चवडी झालेली आहे. दिवसभर मला ते मेसेज येत होते. वैयक्तिक मला माझ्या त्या ठिकाणी सत्कार केला. इव्हन ग्रामीणचे SP साहेब जे होते, विक्रम देशमाळे साहेब, ते ॲडिशनल SP होते, त्यांनी सुद्धा मुलांना बोलून सत्कार केला. त्या ठिकाणी फार अभिमान वाटतो. आणि आमचे नाशिक पोलीस आयुक्त सर तर नेहमी स्पोर्टवाल्यांच्या पाठीशी आहेतच. मुलाला त्यांनी स्पेशल त्याचं अभिनंदन केलेलं आहे. आणि सर्वांनी जे काही पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद सर. महाराष्ट्र क्रांती न्यूजला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आपण जर बघितलं तर मुलांनी कसं घडलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे की मुलांनी आज पालकांनी देखील मुलांकडे कशा पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की तरुण हा व्यसनाधीन होताना कुठेतरी भरकटत चाललेला आहे आणि यामध्येच काहीतरी करण्यासारखं असेल ते योग्य करा आणि त्यामध्ये परिवाराचा जो वाटा आहे तो मोठा आहे आणि त्यामधून मुलं घडली पाहिजे. या पद्धतीने देव चव्हाणचं उदाहरण इतर तरुणांनी घेऊन आणि आपल्या देशाचं नाव रोशन करणं हे महत्वाचं आहे. आता पुढं ते नॅशनल साठी तयारी करत आहेत आणि त्या पद्धतीने आता छत्तीसगड नंतर त्यांची पुढं काय आगेकूच राहणार हे आपल्याला बघणं तितकंच महत्वाचं राहणार. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.